नमस्कार, माझा इंडिया न्यूज. पिंपरी गुरवमध्ये साकारलंय प्रशस्त वाचनालय. माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते उद्घाटन. शिक्षक नामदेव कुचेकर आपले मनोगत व्यक्त करताना 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आणि आजच्या या एका लोकनेत्याच्या नावाने निर्माण होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतामधला जो महत्वाचा मुद्दा होता त्याचं उद्घाटन माही तुमच्या हस्ते होतं, याचा अभिमान एक गुरुजी म्हणून मला वाटतो. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमच्या परंपरेनं आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं आणि आज तुम्हा चौघींना, सन्मान्य प्राचार्य मॅडमना, नगरसेविकेला, आमच्या माईला, ज्या आमदार म्हणून विधानसभेमध्ये आपण काम केलात, आणि आमच्या ताईंना आणि विशेषतः आमचे धर्मगुरू ज्यांना आम्ही मानतो त्यांच्या समक्ष एका चांगल्या गोष्टीचं उद्घाटन आपल्या हस्ते, शुभ हस्ते होत आहे. याचा आम्हा सगळ्यांना आनंद होत असताना आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आनंद वाटतो की माणसं कोणतं काय निर्माण करतील याचं काही सांगता येत नाही माई. पण तुम्हा सगळ्यांचं कौतुक या गोष्टीचं भाऊ वाटलं, या टीव्हीच्या आणि मीडियाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये आम्ही पुस्तकापासून लांब जात असताना, आपण सगळेजण पुस्तकापासून लांब जात असताना या चलचित्राच्या दुनियेमध्ये आपल्यासाठी नव्हे तर दीन दुबळ्या गरिबांच्यासाठी राजगृह निर्माण करणाऱ्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी आदरणीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या नावाने एक सार्वजनिक वाचनालयाची निर्मिती होतीये आणि त्याचं उद्घाटन त्यांच्या पत्नीच्या शुभ हस्ते होत आहे. हे खर तर योगायोगाची गोष्ट आहे. आणि अशा समारंभामध्ये माझ्यासारख्या एखाद्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी यावं आणि मी हळूच म्हटलं की इतकं छान आहे, कारण आज माणसं वाचनाने चांगली होतात आणि चांगलं करण्याचं दालन निर्माण या निकेतन मध्ये घडतंय आणि त्याला तुमचा आधार वाटतोय. नव्हे तर भाऊने आजपर्यंत तुम्ही ज्या वेळेला लग्न होऊन आलात, माझं लक्ष होतं तुमच्याकडं, त्यावेळेला इथं असणार जे चित्र तुम्ही मांडलात आणि आज बदललेलं. आम्ही घरानं बदललो पण आमच्या विचाराने कधी बदलणार? आणि ते विचार बदलण्याचं काम आज तुमच्या हस्ते झालंय मॅडम, याचा आम्हाला रास्त अभिमान वाटतोय. आम्ही विचार बदलणार, आम्ही पैशानं बदलू. आमच्या भाऊनी, थोरात साहेबांनी 100-100, 200-200 रुपये घेऊन आज गोरगरिबांच्या लेकरांना ते मदत करतायत. शेवटी माणसाच्या आयुष्यामध्ये पैसा आहे तर सगळं आहे, नाहीतर काय आहे, आणि हे सगळं चालवते त्याच्यामध्येच. पण या गरिबांनी, तुमच्या कार्यकर्त्यांनी इतकं मोठं काम उभा केलं की महिला बचत गटाचं 1 वर्षापूर्वी उद्घाटन इथं झालं. आज त्यांचं इतकं चांगलं बघा की जणू काय शाळेच्या टीचर असल्यासारखं एका याच्यामध्ये गणवेशामध्ये मध्ये आले त्या महिला. त्याचं कारण काय होतं? विचार बदलले का परिवर्तन अटळ असतं. आणि नक्कीच या परिवर्तनाच्या, अटळ परिवर्तनाच्या या संक्रमणामध्ये आपल्यासारख्यांचं येणं हे यांचं भाग्य असतं, हे यांचं भाग्य असतं. आणि मला सगळ्यांना असं वाटतं की माणसं पुस्तकानं मोठी होतात आणि ते पुस्तकाचं वाचनाने त्यांचं डोकं ठिकाण्यावर राहतं. मी माई, तुम्हाला गडबड आहे म्हणून मी थोडक्यात आटपतोय. या भारताला खरं नेतृत्व किंवा इथं विचार देण्याचं काम या देहूतल्या तुकारामाने दिलं. तुकारामाला गुरु मानलं छत्रपती शिवरायांनी. शिवरायांच्या नंतर त्यांचा विचार या दीन दलितांच्या साठी निर्माण केला. कुणी? तर ते शाहू महाराजांनी आम्हाला सगळ्याला आरक्षित केलं. त्यावेळेला बघा,
जगामध्ये सध्या युद्ध चालू असताना या जगाला आमचे पंतप्रधान, आमचे नेते, माझ्या भारत देशाचे पंतप्रधान म्हणतात की आम्हाला युद्ध नको, काय हवा? बुद्ध हवा. आम्हाला युद्ध नको आहे. एक 1600 मुली जर शाळेतल्या रक्तरंजित होत असतील तर त्या युद्धाची काय गरज आहे आम्हाला? म्हणून ज्या बुद्धाने इथं शांतीचा मार्ग सांगितला त्या बुद्धाच्या तत्वज्ञानाचा वापर तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये केला, अभंग गाथेमध्ये केला. आणि ते गुरु झाले छत्रपती शिवरायांचे. शिवरायांचा विचार हा शाहू महाराजांनी आपल्याकडे आणला. शिवरायांचा विचार हा शाहू महाराजांनी आमच्यात मांडला. आणि घटनेच्या रूपाने तेच बुद्धाचे विचार, तुकारामाचे विचार, शाहूंचे विचार, संत कबीराचे विचार घटनेच्या रूपाने संविधानात मांडून आज माझ्या महिलांना विधानसभेत, लोकसभेमध्ये जाण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या जन्मदिनी आज हा वाचनाचं दालन आपल्या या पिंपरी चिंचवड मध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये खुलं होतंय. तुमचं मदत तर मिळणारच आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट आमच्याकडे एक राहून गेले. आमच्या निवेदकांनी अतिशय चांगली गोष्ट, आणि तिथून हळूच म्हणत होते की माया आम्हाला पुस्तक, तुम्ही म्हणलात तुम्ही नावं सांगा, नावं तुम्ही सांगाल. खर तर ग्रामीण भागामध्ये असं नाहीये. आपल्या कृपेने हे सभागृह झालंय. इथं सुंदर अशी अभ्यासिका व्हावी. आमच्या प्राचार्यांनी कधीतरी येऊन मराठीतून यांना सांगावं की स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस होण्यासाठी, तुमच्यासारखे प्राचार्य होण्यासाठी काय शिकावं लागतं. आम्हाला त्याच्यापासून सुद्धा लांबच ठेवलो. आणि म्हणून या बिल्डिंगचा, या सभागृहाचा वापर हा परीक्षेसाठी व्हावा. मला अभिमान आहे मॅडम, मी ज्या मोहोळ तालुक्यातून आलोय तिथल्याच कोन्हेरीचा मुलगा, आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेत असणारा लांबकाने, हा महाराष्ट्रात MPSC मध्ये पहिला आला. एका खेडेगावातला आता कालचा रिझल्ट आहे. आणि त्या सोलापूर जिल्ह्याची लांबकाने नावाची मुलगी महाराष्ट्रामध्ये पहिली आली. त्याच्यापेक्षाही पुढचं सांगतो की इथलाच तुमचा पूर्वीचा भाऊंचा PA असेल किंवा आताचा PA असेल, तो कुमार धावणे आज लखन पॅटर्न माझ्या मोहोळ तालुक्यामध्ये चालतोय. माहित आता तुमचेच, पण मी लांबून आहे. 2-4 दिवसामध्ये सगळी पूर्ण परिवर्तनाची नांदी करणारा तो कुमार आमच्याच मोहोळ तालुक्यात आणि माझ्या जवळचा नरखेड गटातला. आणि लखन शिंदे हा आमचा जिल्हा परिषदचा सदस्य. आता त्या खाली केवढं जायला नकोच. तर तिथले जे MPSC ची मुलं येतात तर माझ्या या पूर्वीच्या झोपडपट्टीतली, तुम्ही बघितलेल्या, आताच्या छोट्याशा चांगल्या घरातली, कमी कमी जागेत राहणाऱ्या, याच्यातला एखादा मुलगा उद्याचा IPS MPSC झाला, एखादा पोलीस जरी झाला, तर आज भाऊच्या नावाने चालू केलेल्या सार्वजनिक वाचनालयाचं खरं फलित बाहेर येईल. आणि तुमची मला मदत अशी आहे, म्हणजे यांना मदत अशी आहे. शेवटी कसं असतं, आम्ही गरीब नक्की आहोत, नाही आम्हाला परंपरेनं काय दिलं, आम्हाला फक्त जगण्यापासून सुद्धा लांब ठेवलं होतं. आज आमची विनंती तुम्हाला असेल, आशाळभूत असणारी ही माणसं आज शिकायचं म्हणतात, वाचायचं म्हणतात. तुम्ही स्पर्धा परीक्षेची देताल पुस्तकं, पण ह्या ग्रंथालयाला शासकीय मान्यता मिळवून द्यावीत अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जन्मदिनाच्या दिवशी आज आपण इतक्या चांगल्या वाचनालयाचं, तुम्ही सार्वजनिक वाचनालयाचं या ठिकाणी उद्घाटन केलात आणि मलाही संधी दिलात, त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझा इंडिया न्यूज, राजीव गांधी नगर, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड.